नमस्कार सगळ्यांना, मी शिल्पा जाधव. माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला व्हेजिटेबल रवा उत्तपम कसं करायचं ते दाखवणार आहे. तर चला मग बघूया. उत्तपम करायला लागणारं साहित्य सांगते. इथे 1 वाटी रवा, हा बारीक रवा आहे, हा घ्यायचा. 1 छोटी वाटी दही, गाजर हे मी किसून घेतले आहे छान बारीक असे, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, 1 बारीक चिरलेला कांदा आणि 1 बारीक चिरलेली शिमला मिरची. आपल्याला एवढं साहित्य लागेल. आता चला कृतीकडे. आता इथे 1 वाटी रवा घेऊया आपण. त्याच्यानंतर दही, याला छान मिक्स करून घेऊया. तुम्हाला किती लोकांसाठी करायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता. हे मुलांच्या डब्यांसाठी आणि आपल्या रोजच्या नाश्त्यासाठी पण लवकर होणारी डिश आहे. याला छान मिक्स करून घेऊया. आता याच्यात आपण पाणी टाकूया थोडं थोडं. याला एकजीव छान होतपर्यंत याच्यात पाणी टाकू. एक कन्सिस्टंट स्लरी अशी बनवायची. थोडं थोडं पाणी टाकूनच याला छान मिक्स करायचं. ही रेसिपी खूप हेल्दी आहे. वेट लॉस जे करत आहे त्यांच्यासाठी ते एकदम छान आहे. ब्रेकफास्टला, डिनरला, कधी पण आपण हे पटकन करून देऊ शकतो. गाजर टाकूया. भाज्या जास्त वापरा, म्हणजे भाज्या आपल्याला हेल्दी आहेत म्हणून कोणत्याही पदार्थ करता वेळेस भाज्यांचा वापर जास्त करा. शिमला मिरची, कांदा, मिरची, हिरवी मिरची, आपला टोमॅटो आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता असा थोडा हाताने तोडून. असा कढीपत्ता आठवणीने टाका, कारण की त्याचा गुणधर्म खूप छान आहे. हा आपल्या बॉडी मधलं कोलेस्ट्रॉल खूप छान मेंटेन करतो. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. भाज्यांना आपलं पाणी सुटणार म्हणून यात लगेच पाणी टाकू नका. हे बघा किती छान याला रंगबिरंगी रंग आलेला आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. भाज्या जास्त प्रमाणात टाकायचं. मुलांसाठी करत असाल किंवा स्वतःहीसाठी करत असाल तर ह्या जे आम्ही इन्ग्रेडियंट यूज केले आहेत तुम्ही त्याचं प्रमाण वाढवा, म्हणजे आपल्याला भाज्या आपल्या शरीरात जातात. भाज्यांमध्ये फायबर्स असतात जे आपल्याला खूप गरजेचे आहेत. फायबर्स आपल्या शरीरात गेले पाहिजे. आता याच्यात थोडं चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यानंतर भाज्यांना पाणी सुटणार म्हणून आता मी याच्यात पाणी टाकत नाही. याला भाज्यांमध्ये आता चांगलं आपण हे सारण होऊ द्यायचं. आता याला 5 मिनिट व्यवस्थित राहू द्यायचं. 5 मिनिटानंतर याला ऑटोमॅटिक भाज्यांना पाणी सुटणार आणि मग हे कन्सिस्टन्सी आपल्याला कशी मेंटेन करायची त्यानंतर आपण पाणी ऍड करू. आता हे सारण आपण 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. इथे बघा रेस्ट केल्यावरती
हे सारण आता थोडं पातळ झालेलं आहे, कारण की भाज्यांना पाणी सुटलंय ना ते. आता तुम्हाला तुमच्या हिशोबाने कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही यात पाणी टाकू शकता. मला हे बरोबर वाटत आहे म्हणून मी ह्याच कन्सिस्टन्सीला ठेवणार आहे. पाणी व्यवस्थित सोकून घेतलं रव्याने, रेस्ट केल्यामुळे आता आपण याचे उत्तपम करायला घेऊया. इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे. यात थोडं तेल आपण टाकूया. तेल व्यवस्थित गरम झालं की मग याच्यामध्ये आपण आपलं उत्तपम करूया. फ्लेम कमी ठेवायची. हे टाकताना फ्लेम कमीच ठेवायची. छान याला असं आता पातळसं पसरून घ्यायचं. त्याला छान असं जेवढं पातळ होईल तेवढं छान पसरून घ्यायचं. आता याला फक्त कमी फ्लेमवरती छान एक साइड याची होऊ द्यायची. याला आपण झाकण लावून ठेवून द्यायचं. आता इथे आपण चेक करू आपली एक साइड शिजली की नाही ते बघा. आता याला आपण फ्लिप करून एक साइड छान हे झाली. याला आपण थोडंसं बाजूने थोडं तेल सोडायचं. आता याला ही साइड पण छान याची होऊ द्यायची. आता आपण ही साइड पण फ्लिप करून घेऊया. हे बघा किती छान ही साइड ही झालेली आहे. आता याला आपण थोडा वेळ आणखी ती साइड थोडं क्रिस्पी करूया म्हणजे छान लागेल. इथे बघा आपलं उत्तपम एकदम छान रेडी आहे. संडे ब्रेकफास्टसाठी हा एकदम बेस्ट रेसिपी आहे. आता आपलं उत्तपम रेडी आहे. याला आता आपण काढून घेऊया. बघा आता याला तुम्ही सॉस सोबत किंवा दही सोबत छान एन्जॉय करू शकता. एकदम हेल्दी रेसिपी आहे, कमी वेळात बनणारी. माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. स्वस्थ रहा आणि मस्त खा. थँक्यू.